पुढच्या बातमीकडे वळूयात। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा असं अमित शहांनी म्हटलंय। दुर्बीण लावूनही विरोधक सापडता कामा नयेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून अमित शहांची गर्जना पाहायला मिळाली, तर महाराष्ट्रामध्ये भाजप कोणाच्या कुबड्यांवर चालत नाही असं अमित शहांनी म्हटलेलं आहे। तहसील पंचायत, जिला पंचायत, म्युनिसिपैलिटी और म्युनिसिपल कॉर्पोरेशन मैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो जाए। दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े, इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी। महाराष्ट्र में बीजेपी पार्टी, भाजपा किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है, इसमें कोई ना नहीं। ईव्हीएमवर आमचा अजूनही संशय आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। निवडणुकीमध्ये घोळ घालणाऱ्या निवडणूक आयुक्तांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। कालच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। अमित शहांवर सुद्धा त्यांनी जहरी टीका केली आहे। आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही। सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या। पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे। आणि आतमध्ये एक बातमी आहे, जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले। नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या। पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। उद्धव ठाकरे घरामध्ये बसलेले अजगर या शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर आहे। उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षांमध्ये मुंबई गिळंकृत केली अशी टीका बावनकुळेंनी केली आहे। बावनकुळेंनी ठाकरेंवर या शब्दात बोचरी टीका केली आहे। बावनकुळेंनी एक पोस्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वतः घरामध्ये बसलेले अजगर। दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, मानसिक संतुलन ढासळलं म्हणूनच गरळ ओकताय। या अजगरानं स्वतःचा पक्ष, सैनिक आणि हिंदुत्व गिळलं। तुमच्या या विकृत राजकारणाला खुद्द तुमचा कार्यकर्ता कंटाळलाय। एक वेळ अशी येईल की मागे वळून बघाल तेव्हा तुमच्यासोबत कुणीही राहणार नाही। मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानामध्ये या, नाहीतर वोट चोरी कराल। बोगस मतदार यादीच्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल आहे। निवडणूक आयोगाला शिक्षा झाली पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य करत विरोधकांना टोला लगावलाय। यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची औलाद असाल तर मैदानात उघड या, आणि नामर्दाची औलाद असाल तर मत चोरी करून या। ठरवा आता भाजपने काय करायचं ते। मर्दाची औलाद आहात की नामर्दाची औलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत, आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत। तुम्ही नामर्दाची औलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मत चोरी करावी लागते आहे। तुम्हाला ज्या ज्या वेळी संधी मिळते मतदार यादीवर आक्षेप घेण्याची, तिथे कुठेही आक्षेप तुम्ही घेत नाही। ते आक्षेप घेतल्याशिवाय मतदार यादीतली नावं कमी अधिक होऊ शकत नाही। तिथे आक्षेप घ्यायचे नाही, फक्त मीडिया समोर येऊन बोलायचं, याचाच अर्थ तुम्ही सिरियस नाही आहात। तुम्हाला फक्त कव्हर फायरिंग करायचं आहे। मतदार यादीच्या संदर्भात आता जो काही इलेक्शन कमिशनने निर्णय घेतलेला आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनचा, त्यालाही यांनी विरोध केला। आमचं त्याला समर्थन आहे। वरळीमध्ये 19,333 मतदार गडबडीतले असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडलेला आहे। 502 मतदार आणि त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये फरक असल्याचं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे। मतदार यादीतील 643 मतदारांचं लिंग बदललं या शब्दात आदित्य ठाकरे यांनी काल टीका केली आहे।
लोकसभेच्या मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे 2,52,970 लोक होते. तेच विधानसभेमध्ये किती झाले? 2,63,352. साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 16,043 लोकांची वाढ झालेली आहे. ही वाढ आपण समजू शकतो. आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते 5,661 आहेत. कोण आहेत हे डिलीटेड मतदार? हे वाढलेले मतदार कोण आहेत हे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं साधारणपणे 19,333 मतदार 2 लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे 19,333 मतदार हे गडबडीतले आहेत. आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातली यादी वाचून दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत. वरळीतल्या भोरीच्या मार्ग इथल्या आंबेडकर नगरमध्ये एका छोट्या घरामध्ये 38 जण राहत असल्याचं मतदार यादीमध्ये दाखवण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. आणि ज्या घराचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी केलाय तिथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ आहे ते विशेष करून मुंबईतल्या वरळी मतदारसंघामध्ये म्हणजे आदित्य ठाकरे ज्या वरळी विधानसभेतून लढले त्याच मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने घोळ आहे याचे अनेक पुरावे जे आहेत ते आदित्य ठाकरे यांनी सादर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सादरीकरण त्यांनी त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यामध्ये प्रामुख्याने एका घराचा उल्लेख करण्यात आला होता. भोरीचा मार्ग ज्या घरामध्ये एकूण 38 मतदार राहतात असा दावा जो आहे तो निवडणूक आयोगाने केला होता. जो आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ दाखवला होता त्या व्हिडिओच्या घराच्या भिंतीवरती असा GS0008 अशा प्रकारचा नंबर जो आहे तो असलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर त्यांनी घरातला व्हिडिओ देखील जो आहे तो आपल्याला दाखवण्याचा पाहायला मिळाला होता. तेच घर आहे, अगदी छोटंसं 10x10चं हे घर आहे, 10x10 पेक्षा कमी असेल हे घर आहे. ह्या घरामध्ये 38 मतदार राहतात असा दावा जो आहे तो निवडणूक आयोगानं मतदार यादीमध्ये केल्याचा आदित्य ठाकरे यांनी दावा केला होता. सध्या भाडुत्री जे आहेत ते या ठिकाणी राहतात, मतदार जे स्वतः मतदार आहेत ते या ठिकाणी राहत नाहीत. अशाच प्रकारे अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ जो आहे तो निवडणूक आयोगाने केला आणि त्याचा पर्दाफाश जो आहे तो आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. उदाहरण दाखवलं होतं, जो भोरीचा मार्ग हे घर होतं, आंबेडकर नगरमधील घर होतं, त्या घरामध्ये येऊन आपण फॅक्ट चेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणचे जे भाडुत्री आहेत ते बोलण्यासाठी नकार देत आहेत. परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी भाड्याने राहतोय आणि जे मूळ मालक आहे ते मूळ मालक या ठिकाणी राहत नाहीत असं देखील माहिती जी आहे ती या ठिकाणी या भाडुत्रींनी दिलेली आहे. कॅमेरामन रोशन गायकवाडसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.